डॉक्टर गौरी पारवे आत्महत्या प्रकरणी आरोपी अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गौरीसह अनंत गर्जेच्या अंगावर देखील जखमा आहेत, त्याचाही तपास करण्यात येणार असून सीसीटीव्हीच्या अनुषंगाने देखील तपास अद्याप बाकी आहे। बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपुरातील चांपा ते खापरी या 12 किलोमीटर लांब असलेल्या गावांना 80 कोटींचं गिफ्ट मिळालं। चांपा ते खापरी रस्त्याची परिसरातील खाणीमधून रोज शेकडोंच्या संख्येने चालणाऱ्या अवजड ट्रकमुळे दुर्दशा झाल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती। या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना, खराब कच्च्या रस्त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे लोकांचं आरोग्य आणि शेजारील शेतामधील पिकांचा होणाऱ्या नुकसानाचं कटू वास्तव एबीपी माझाने दाखवलं होतं। ही बातमी पाहून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित रस्त्याचं काम शासनामार्फत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। आता या रस्त्यासाठी शासनाने 80 कोटींचा निधी मंजूर केला, त्यामुळे गावकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार मानले। आम्ही तिकडून बसने येत होतो। एकदा बस तिथे उलटली पण होती। खड्डे बहुत मोठे खड्डे होते। आम्हाला बहुत फायदा होईल, सगळ्या इथून जानेवारी सगळ्यांनाच फायदा होईल। पहिलं धुळाचा प्रॉब्लेम आणि रोड बसच्या वेळ आमची शाळा उडा सुटे गणवेश खराब आहे आणि आता रोड सँक्शन झाला आहे म्हणते 80 कोटी सँक्शन झाले आहे। रोड बनन तर आमच्या बसच्या टायमिंग सही होईल, बस टायमावर येईन ना आमची शाळा नाही सुटणार। मी एबीपी माझाच्या संपूर्ण टीमचं, खास करून रजत वशिष्ठजी आणि संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो। एबीपी माझाची टीम त्या रस्त्यावर गेली ज्या रस्त्यावर माणसालाही जनावराला चालता येत नाही। एबीपी माझाने हा रस्ता आमच्यासमोर आणला। मी एबीपी माझाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचं अभिनंदन करतो। एबीपी माझाने 11 जून आणि 17 जूनला जी बातमी दाखवली होती, ज्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, ती बातमी आपण पाहूया। नागपुरातील चांपा ते खापरी दरम्यान सुमारे डझनभर गावातले लोक आणि महिला अत्यंत धोकादायक प्रवास करतायत। या महिला एकतर कित्येक किलोमीटर पायी प्रवास करतात किंवा धोका पत्करून आपली सुरक्षितता धोक्यात घालून ट्रक ड्रायव्हर सोबत ट्रकमध्ये बसून प्रवास करतायत। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एसटीचा प्रवास 50% सवलतीच्या दरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरात महिला मोठ्या प्रमाणावर एसटी मध्ये प्रवास करते, त्या योजनेचा लाभ घेते असं सरकारचा दावा असतं। मात्र नागपूर जिल्ह्यातील चांपापासून खापरी फाट्यापर्यंत अनेक गावं आहेत। या गावातील महिला या सवलतीपासून वंचित आहे आणि त्याचा अगदी आगळा वेगळा कारण आहे। तुमच्या गावात बस का येत नाही? आमच्या गावात रस्ता बरोबर नसल्यामुळे बसचं काही साधन येऊ शकत नाही आमच्याकडे। आम्हाला जाण्याची पण खूप दिक्कत जात आहे। मुलांना शाळेत जायची अडचण आहे, मुली शाळेत जाऊ शकत नाही कारण का बस आहेच नाही, यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाही। समोरचं शिक्षण कसं करणार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.